शेतकरी मित्रांनो, आज मी तुम्हाला ऊस शेतीत एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असं म्हणतो, या तंत्राचा ऊस शेतीमध्ये अवलंब करून विक्रमी उत्पादन घेण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहावा ही विनंती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. शेतकरी मित्रांनो, आधुनिक युगात विकसित करण्यात आलेल्या एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याच पद्धतीनं आयओटी, ज्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजेच वस्तुजाल प्रणाली असं म्हटलं जातं, तर या तंत्राचा ऊस शेतीमध्ये अवलंब करून ऊसाचं टनेज वाढवण्यासाठी अधिकाधिक वापर केला जात आहे. तर या तंत्रज्ञानामध्ये आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये एक मशीन बसवलं जातं. या एआय तंत्राच्या मशीनमध्ये विविध प्रकारचे सेन्सर्स असतात, जसं जमिनीतील ओलावा सांगणारं किंवा मोजणारं सेन्सर, एनपीके सेन्सर, जमिनीचा पीएच म्हणजेच सामो दर्शवणारं सेन्सर, तसेच जमिनीची विद्युत वाहकता म्हणजेच ईसी सांगणारं सेन्सर. तर विविध प्रकारचे सेन्सर्स या मशीनद्वारे जमिनीशी तसेच ऊसाच्या पानांशी कनेक्ट केलेले असतात. सिम कार्डच्या मदतीनं व इंटरनेटनं ही सर्व प्रणाली आयओटी म्हणजेच वस्तुजाल प्रणालीला जोडलेली असते. तर या एआय तंत्रानं आयओटी तंत्राला पुरवलेल्या विविध माहितीच्या आधारे, त्याच पद्धतीनं उपग्रहाद्वारे घेतलेल्या विविध छायाचित्राच्या मदतीने सर्व डेटा अॅनालाइज करून शेतकरी बांधवांना दररोजच्या दररोज मोबाईलमध्ये संभाव्य पावसाचा अंदाज, अवकाळी पावसाचा अंदाज, गारपिटीचा अंदाज, वादळी वाऱ्याचा अंदाज, त्याच पद्धतीनं जमिनीतील ओलावा, जमिनीचा सामू, उपलब्ध एनपीके तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण, त्याच पद्धतीनं थंडीची लाट, उष्णतेची लाट, तसेच हवामानातील बदलामुळे येणाऱ्या कीड व रोगांचं व्यवस्थापन, या सर्व बाबींचा मेसेज शेतकरी बांधवांना दररोजच्या दररोज दिला जातो, जेणेकरून शेतकरी बांधवांना आपल्या ऊस पिकामध्ये खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच कीड रोग व्यवस्थापन व ऊसामध्ये करण्यात येणाऱ्या विविध आंतरमशागतीच्या कामांचं नियोजन व व्यवस्थापन करणं सोपं जातं. या एआय तंत्राचा ऊस शेतीमध्ये वापर केल्यामुळे पाणी व्यवस्थापनात 30 ते 40% बचत आढळून आलेली आहे. त्याच पद्धतीनं खत व्यवस्थापनात 25 ते 30% तसेच कीड व रोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या वापरात 15 ते 20% बचत आढळून आलेली आहे. तर हे एआय तंत्र ऊस शेतीत वापरल्यामुळे ऊसाच्या उत्पादनात 30 ते 40% वाढ आढळून आलेली आहे. त्याच पद्धतीनं काही शेतकरी बांधवांच्या ऊसाच्या उत्पादनात 60 ते 70% देखील वाढ आढळून आली आहे. तर हे एआय तंत्र वापरून आपल्या ऊस शेतीचं उत्पादन आपण वाढवू शकतो. तर या एआय तंत्राचा वापर आपल्या ऊस शेतीमध्ये करण्यासाठी किंवा हे तंत्रज्ञान घेण्यासाठी आपल्याला आपल्या जवळच्या कृषी विभागाशी संपर्क साधायचा आहे किंवा त्यांच्या संपर्कात राहायचं आहे, जेणेकरून शासनाच्या एखाद्या स्कीम मार्फत हे तंत्रज्ञान आपल्याला मिळू शकतं. ऊसाचे विक्रमी टनेज घेण्यासाठी आजच आपल्याला सद्गुरू अॅग्रो सर्व्हिसेस डोकी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.